सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हालेलं एक शांत लहानसं गाव. चारही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेतं, धुक्याची हलकी चादर जमिनीवर तरंगत आहे. शेतांच्या मधोमध उभा असलेला एक विशाल, जुना आंब्याचा वृक्ष, जाड खोड, पसरलेल्या फांद्या, पानांतून झिरपणारा सोनेरी सूर्यप्रकाश. झाडाभोवती रहस्यमय, सौम्य तेज जाणवतं, जणू काही तो साधा नसून जादूचा आहे. वातावरण शांत, निसर्गमय आणि किंचित गूढ, ग्रामीण भारतातील सकाळचा मोहक देखावा. ग्रामीण गावातील शांत दुपारचा देखावा. जुन्या, विशाल आंब्याच्या झाडाखाली एक गरीब पण हुशार दिसणारा लहान मुलगा, राघू, जमिनीवर बसलेला आहे. त्याचे कपडे साधे, थोडे जुने, पण चेहऱ्यावर निरागसपणा आणि काळजीची छाया आहे. राघू डोळे खाली घालून स्वतःशी पुटपुटतो. आईच्या आजाराची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. वातावरण भावनिक आणि शांत आहे. अचानक राघू झाडाकडे पाहतो. झाडावरील एक आंबा हळूहळू चमकू लागतो. त्यातून सौम्य, जादुई प्रकाश पसरतो. आंब्याभोवती हलकं तेज, कणाकणांनी भरलेली जादुई आभा, आशा आणि चमत्काराची भावना निर्माण करणारा क्षण. निसर्ग, भावना आणि जादू यांचा सुंदर संगम असलेला दृश्य. गरीब ग्रामीण घराचं आतलं दृश्य, मातीच्या भिंती, साधं घर, कोमट दिव्याचा मऊ प्रकाश. खाटेवर आजारी अवस्थेत पडलेली राघूची आई हळूहळू डोळे उघडते आणि आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न करते. तिच्या चेहऱ्यावर थकवा नाहीसा होत असून दिलासा आणि आश्चर्याची भावना दिसते. समोर उभा असलेला राघू, गरीब पण हुशार मुलगा, आईकडे आश्चर्याने पाहतो. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत आहे, चेहऱ्यावर विश्वास बसणारा आनंद आणि कृतज्ञतेची भावना. संपूर्ण वातावरणात सौम्य, उबदार प्रकाश पसरलेला आहे, जणू काही चमत्कार घडल्याची शांत, पवित्र अनुभूती. आशा, प्रेम आणि जादूचा सूक्ष्म स्पर्श दाखवणारा भावस्पर्शी, सिनेमॅटिक क्षण. सूर्यास्ताच्या मऊ, सोनेरी प्रकाशात न्हालेलं शांत गाव. हिरवीगार शेतं आणि मधोमध उभं असलेलं जुने आंब्याचं झाड. राघू हळूहळू झाडाजवळ परत येतो. त्याचा चेहरा शांत, परिपक्व आणि समाधानाने उजळलेला आहे. तो झाडाकडे नम्रतेने पाहत उभा आहे, जणू मनोमन वचन देत आहे की तो कधीच स्वार्थी इच्छा करणार नाही. आंब्याचं झाड आता साधं दिसतं, कोणताही जादुई प्रकाश नाही, कोणताही चमकणारा आंबा नाही. वातावरणात मात्र सौम्य शांतता आणि पवित्रता जाणवते. राघूच्या मनातील चांगुलपणा त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतो. सिनेमॅटिक फ्रेममध्ये हळूहळू फेड होत जाणारं दृश्य आणि स्क्रीनवर उठणारी शेवटची ओळ. स्क्रीन टेक्स्ट, खरी जादू फळात नसते, ती निस्वार्थी मनात असते.